नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत करतो तुमचं आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार फर्स्ट युनिट टेस्ट स्टँडर्ड 10 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट. तर मार्क 20. तर विद्यार्थी मित्रांनो, ही मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टची प्रश्नपत्रिका आहे. तर तुम्हाला मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडची प्रश्नपत्रिका लवकरच आपल्या चॅनलवरती पण बघायला मिळून जाणार आहे. त्याकरता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या, जेणेकरून तुम्हाला मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टची प्रश्नपत्रिका बघायला मिळून जातील. तर ही प्रश्नपत्रिकेची व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल आपल्या तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही प्रश्नपत्रिका आली होती की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला प्रश्न पहिला, क्वेश्चन फर्स्ट ए, चूज द करेक्ट एलिमेंट्स फ्रॉम इच ऑफ द फॉलोइंग सब इक्वेशन. तर 2 गुणांसाठी तुम्हाला हे 2 उदाहरण विचारलेले आहे. तर ABCD, तर याला पर्याय पण दिलेले आहेत. तर ह्या पर्यायांपैकी याचं योग्य उत्तर आहे ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर बी, क्वेश्चन फर्स्ट मधला बी, सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन. तर इथे तुम्हाला 2 इक्वेशन दिलेले आहे ते तुम्हाला सोडवायचे आहे 2 मार्कांसाठी. तर पहिले इक्वेशनमध्ये तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि दुसऱ्यामध्ये पण तुम्हाला x + y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन सेकंड म्हणजे क्वेश्चन 2A, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी एनी वन. तर तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असणार, त्याच्यापैकी तुम्ही एक ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. तर तुम्हाला ॲक्टिव्हिटी सोडवायला 2 मार्क आहेत. तर पहिली ॲक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू डॉग ग्राफ ऑफ द फॉलोइंग इक्वेशन 2x - y = 4. तर मित्रांनो, तुम्हाला असं सांगितलेलं आहे का एक ग्राफ ड्रॉ करायचा आहे. म्हणजे हा जो चार्ट हा पूर्ण करून एक जो ग्राफ आहे तो या चार्टवरून ड्रॉ करायचा आहे. तुम्हाला हे फर्स्ट चॅप्टरमध्ये सांगितलेलं असतं की ग्राफ कसा ड्रॉ करायचा. त्याच्यानंतर खाली सेकंड ॲक्टिव्हिटी, या 2 ॲक्टिव्हिटींपैकी कोणती पण एक ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडू शकता जी सोपी वाटली ती. 2 मार्कांसाठीच आहे एक ॲक्टिव्हिटी. 2 दिलेली आहे पण 2 पैकी एक सोडवायची आहे. इथे तुम्हाला लिहून दिलेलं आहे की एनी वन. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन सेकंड मधला बी, सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन एनी 2. तर तुम्हाला 3 इक्वेशन दिलेले आहे, त्यापैकी तुम्ही 2 इक्वेशन सोडायचे आहे. एक इक्वेशन तुम्हाला 2 गुणांसाठी असणार आहे, तर 2 इक्वेशन तुम्हाला 4 गुणांसाठी असणार आहे. ते तुम्हाला कोपऱ्यामध्ये लिहून दिलेलं आहे की 4 मार्क्स एनी 2. तर त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 3 मध्ये तुम्हाला कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी एनी वन. तर इथं पण तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, त्यापैकी तुम्ही एक ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. ही ॲक्टिव्हिटी थोडीशी मोठी असणार आहे, त्याकरता 3 मार्कांसाठी एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथं दिलेली आहे. तर फर्स्ट ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथून विचारलेली आहे की सॉल्व द फॉलोइंग मल्टिप्लस इक्वेशन. तर हे इक्वेशन, तर याची इथं खाली तुम्हाला इथं ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची आहे. त्याच्यानंतर खाली सेकंड ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथून स्टार्ट होते तुमची सेकंड ॲक्टिव्हिटी. तर या 2 ॲक्टिव्हिटींपैकी तुम्ही एक ॲक्टिव्हिटी सोडून तुम्हाला 3 मार्क 100% मिळू शकतात. तर दोन्ही येत असेल तर दोन्ही पण तुम्ही सोडू शकता. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 3 मधला बी, सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन एनी 2. तर तुम्हाला इथं 3 इक्वेशन दिलेले आहे, त्यापैकी तुम्ही 2 इक्वेशन सोडवा, तुम्हाला 4 मार्क मिळणार आहेत. तर म्हणजे एक इक्वेशन तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर या 3 पैकी तुम्ही कोणतेही 2 इक्वेशन सोडून 4 मार्क हमखास 100% मिळू शकतात. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 4 मध्ये तुम्हाला सॉल्व एनी वन सब इक्वेशन. तर क्वेश्चनमध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे का एकच उदाहरण सोडवा. या दोघांपैकी एकच उदाहरण तुम्ही सोडवा. तर 2 उदाहरण दिलेले आहे, त्या 2 पैकी जे तुम्हाला सोपं वाटत असेल ते उदाहरण तुम्ही सोडून 3 मार्क मिळू शकतात, किंवा दोन्ही उदाहरण सोडून तुम्ही 3 मार्क मिळू शकतात. तर व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, जेणेकरून तुम्हाला पुढील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टची पण क्वेश्चन पेपर बघायला मिळून जातील.